आपल्यासोबत मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेले किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन सोनी सर आहेत. सचिन सोनी सर सध्या संभाजीनगर शहरातील मेडिकोर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की हिवाळा सध्या सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये जे तर किडनीच्या जे रुग्णांना आपण काय सजेशन करणार, काय त्यांना म्हणजे सावधानी बाळगायला सांगाल? नमस्कार. किडनी रुग्णांसाठी ज्यांना किडनीचा आजार आहे ऑलरेडी, आता किडनी आजारही वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे असतात. ज्यांचं लघवीचं प्रमाण कमी आहे किंवा ज्यांच्या शरीरावर सूज आहे त्यांनी हिवाळ्यात वॉटर इनटेक कमी करण्याची गरज असते. शिवाय किडनी आजारामध्ये लोकांना शरीरावर खाज येऊ शकते आणि ही खाज हिवाळ्याच्या पिरियडमध्ये वाढू शकते. तर अशा लोकांनी मॉइश्चरायझरचा वापर करणं सजेस्टेड आहे. हिवाळ्यामध्ये काही व्हायरल इन्फेक्शन जास्त होण्याची रिस्क असते आणि कोणतेही इन्फेक्शन झालं तर ज्यांना ऑलरेडी किडनी आजार आहे त्यांचा किडनी आजार वाढू शकतो. तर त्यांनी आपला थंडीपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव केला पाहिजे. पौष्टिक अन्न घेतलं पाहिजे, फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवली पाहिजे. दुसरा मुद्दा असा की त्यांनी काय म्हणता येईल की त्याला की ऊन हे कसं सातत्याने घेतलं पाहिजे की उन्हामध्ये फिरणं टाळलं पाहिजे? उन्हामधलं फिरणं त्यांच्या फायद्यासाठीच आहे, कारण की याच्यातून व्हिटॅमिन डी सत्व प्राप्त होतं. असं बोललं जातं की किडनी रुग्णांना उन्हामध्ये फिरू नये, त्याच्यामुळं रक्ताचं जे काय हे घटक आहेत ते कमी होतात, असं काही बोललं जात आहे. नाही, असं काही नाही आहे. उन्हामुळे रक्तातले घटक कमी होतात असं काही नाही. उन्हामुळे खूप जास्त, आपण हिवाळ्यातलं ऊन म्हटल्यानंतर त्याचं काही टेम्परेचर जास्त नसतं. खूप जास्त ऊन असलं तर डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्याच्याने किडनी आजार वाढण्याची भीती असते. पण हिवाळ्यातल्या उन्हाने काही रक्तातल्या घटकात बदल होईल असं काही नाही आहे. हिवाळ्यामध्ये रुग्णांनी कुठला आहार घेतला पाहिजे जास्तीत जास्त? हा आहारात काही हिवाळ्यात बदल करण्यासारखं असं काही नाही आहे. एरवीसुद्धा आपण जो आहार लोकांना सांगतो की आउटसाईड फूड टाळायचं, मीठ किंवा मिठाचे संबंधित पदार्थ कमी ठेवायचे, स्नॅक्स किंवा फास्ट फूड टाळायचे, पॅक फूड टाळायचे, फ्रूट ज्युसेस त्यांनी टाळायचे, ड्राय फ्रूट्सचं सेवन कमी करायचं, हे सगळे पथ्य हिवाळ्यामध्ये सुद्धा. शेवटचं आपण आव्हान काय करणार? आपल्याला जर आजार असेल तर डॉक्टरांचा सातत्याने संपर्कात राहा. अनावश्यक मेडिसिन टाळा. शास्त्रीय उपचार घ्या. काही इतरत्र उपचार जसे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा बाबा जे शास्त्राला धरून नाही आहेत तशा प्रकारचे उपचार टाळा. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.